मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा जाणवतोय। राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 30 अंशांच्या पार गेलेले आहे, तर मुंबईत सुद्धा 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। त्यामध्ये सर्वात मोठा फटका हा चाकरमान्यांना बसतोय। सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा ठाण्यामध्ये लवकरच 2000 घरांसाठी लॉटरी काढणार आहे। यामध्ये ठाण्यातील चितळसरमध्ये 1173 घरांचा समावेश असेल, तर म्हाडानं या ठिकाणी 22 मजल्याच्या 7 इमारती तयार केल्यात। होळीच्या सणादरम्यान 28 विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहे। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सीएसएमटी नागपूर सीएसएमटी अशी साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी 8 वेळा धावणार आहे। प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांना आता ग्रामीण भागामध्ये 50,000चं अतिरिक्त अनुदान मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेतला असून बजेटमध्येही त्याबाबत तरतूद केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी दिली। ग्रामीण भागामध्ये घरकुलासाठी 2,10,000 पर्यंत निधी मिळणार असून अतिरिक्त अनुदानाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे। 10वीच्या परीक्षा केंद्रावर व्हिडिओ काढत विद्यार्थ्याने रील्स बनवण्याचा प्रकार अकोल्यामध्ये घडलेला आहे। अकोल्यातील सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद माध्यमिक कन्या विद्यालयातील हा रील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। नंबर देखने आए तो यहाँ पे काफी ज्यादा भीड़ थी। हमने लोटपोट कर नंबर देख लिया। फिर हमने आगे अधिकारी को पूछा, उन्हें बोला आम खाओ गुडल्या मत। हिंगोलीच्या औंढा तालुक्यामध्ये दुर्गम भाग कोजेगावामध्ये पहिली डॉक्टर होण्याचा मान डॉक्टर वैष्णवी विठ्ठल जायभाई हिने मिळवलेला आहे। वैष्णवीने थेट फिलिपाईन्स गाठत MBBSचं शिक्षण घेतलेलं आहे। हिंगोली पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पंचक्रोशीतील नागरिकांकडून वैष्णवीवर कौतुकाचा वर्षाव होतोय। नाशिकच्या मनमाडमध्ये महाराष्ट्र नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनकडून कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यावेळेस मॅटवर या स्पर्धा घेण्यात येणार असून एकूण 62 संघ सहभागी झालेत। 5 दिवस कबड्डीचा थरार मनमाडकरांना पाहायला मिळणार आहे, त्यासाठी खास प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे। आज परळी कोर्टामध्ये धनंजय मुंडेंवर सुनावणी होणार आहे। त्या संदर्भात परळी कोर्टाने धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठेही उल्लेख केला नव्हता, कारण मुंडेंनी त्यांची तक्रार दाखल केलेली होती। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईमध्ये एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरगुती सोहळ्यामध्ये एकत्र दिसलेत। यावेळेस त्यांच्यामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं। ठाकरे बंधूंमध्ये मतभेद असले तरीही मनभेद नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आले। लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार झालो असतो, पण मी कधीही लाचारी स्वीकारली नाही। मी शेतकऱ्यांसाठी कायम बोलत राहणार, अजून पडलो तरीही पर्वा नाही, असं वक्तव्य माजी आमदार बच्चू कडू यांनी केलंय। नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या जुन्या नेत्या आहेत। घडत असणाऱ्या गोष्टी पाहिल्याशिवाय नीलमताई गोऱ्हे मर्सिडीज बाबत असं विधान करणार नाही, असं शहाजी बापू पाटलांनी म्हटलेलं आहे। संजय राऊतांच्या प्रश्नावर नीलम गोऱ्हेंनी उत्तर दिलेलं आहे। मी कधीही पदासाठी देवाणघेवाण केली नाही, पक्षाने नेहमीच माझा सन्मान केलेला आहे, असं उत्तर नीलम गोऱ्हेंनी दिलेलं आहे। शिंदेगडाच्या नेत्या नीलम गोऱ्हेंचा खळबळजनक विधानानंतर खासदार संजय राऊतांनी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक संजय नहारांना फोन केल्याची माहिती मिळते। आमची बाजू मांडायला दिली नाही, संधी दिली नाही, असं म्हणत संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली आहे। नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। गोऱ्हेंच्या वक्तव्याचा ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आला। मुंबईमध्ये किशोरी पेडणेकरांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं। यावेळेस गोऱ्हेंनी किती मर्सिडीज दिल्या हे सिद्ध करावं अशी मागणी त्यांनी केली आहे। पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात आलं। नीलम गोऱ्हेंनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। नीलम गोऱ्हेंच्या आरोपांनंतर ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। पदाच्या पहिल्या लाभार्थी नीलम गोऱ्हेच असतील, असं म्हणत नेता सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंवर तोफ डागलेली आहे। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्यानंतर 1 पद मिळायचं असा आरोप नीलम गोऱ्हेंनी केला। नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। नीलमताई या जुन्या शिवसैनिक आहेत। अनेक वर्ष त्यांनी पक्षामध्ये काम केलेले, त्यामुळे त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य असू शकतं, अशी प्रतिक्रिया महाजनांनी दिलेली आहे।
साहित्य संमेलनं अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केलेलं आहे का आणि सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे का? नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी जितेंद्र आव्हाडांनी केलेली. त्या संदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र दिले. बनावट दस्तावेज देऊन सदनिका लाटल्या प्रकरणामध्ये कोकाटेंना 2 वर्षाचा कारावास आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये. माणिकराव कोकाटे यांच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता करतायत. संजय निरुपम यांनी हिंदूंचा नेता होण्यासाठी काम करावं, वादग्रस्त वक्तव्य करू नये असा सल्ला अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी निरुपमांना दिलेला आहे. संजय निरुपम यांनी हाऊसिंग जिहाद सुरू असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर प्यारे खान यांनी त्यांचा समाचार घेतलेला आहे. ते नागपुरात बोलत होते. वाहतूक बंद ठेवून हा विषय संपणार नाही अशी प्रतिक्रिया कर्नाटक महाराष्ट्र वादावर मंत्री गिरीश महाजनांनी दिलेली आहे. प्रांतवादातून परवा ड्रायव्हरला डिवचलं, मात्र राष्ट्रीयत्वाची भावना असायला हवी. दोन्ही सरकारने याची दखल घ्यायला हवी अशी मागणी महाजनांनी केलेली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामुळे भारताची विकसित देश म्हणून भक्कम वाटचाल होईल. तसंच कृषी, महिला आणि युवकांसाठी अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरेल असा विश्वास भाजपाचे आमदार सचिन शेट्टींनी व्यक्त केलेला आहे. मंत्री रामदास आठवलेंनी कर्नाटक वादावर प्रतिक्रिया दिलेली आहे. पुन्हा मराठी विरुद्ध कन्नड असा वाद पेटलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यामध्ये लक्ष घालतायत. दरम्यान तात्काळ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा प्रकार थांबवावा अशी मागणी आठवलेंनी केलेली आहे. संतोष देशमुख खून प्रकरणाचं धाराशिव कनेक्शन असल्याचं म्हणत सुरेश धसांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केलेले. धाराशिवच्या वाशी पोलिसांनी देशमुखांच्या हत्येतील आरोपींना पळून जायला मदत केली असा दावा धसांनी केलेला आहे.